हाय. आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची कन्सेप्ट बघणार आहोत. तो म्हणजे की आपण आपला सर्व्हर मायग्रेट कसा करतो आणि मायग्रेशनसाठी वेबसाईटसाठी आपण प्रोसिजर काय करतो. तर बेसिकली ज्याला आपण मायग्रेशन करणार असतो त्याला आपल्याला दोन सर्व्हर्स लागतात. एक जुना सर्व्हर ज्याच्यावरती आपला डाटा आहे आणि एक नवीन सर्व्हर ज्याच्यावरती आपल्याला डाटा घ्यायचा आहे. ओके. आता इथं जर माझ्या होस्टिंगरच्या पॅनलला जर गेलो तर आपल्याकडे इथे दोन सर्व्हर्स आहेत. एकाचा आय पी हा आहे आणि दुसऱ्याचा आय पी हा आहे. आता हा डेमो तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा मला स्वतःला दाखवण्यासाठी मी ह्या जुना आय पी म्हणून आपण कन्सिडर करतो, जुना आपला ओल्ड सर्व्हर, आणि याच्यावरती मी एक कस्टमर ॲड केलेला आहे. त्याचं नाव आहे मायग्रेशन डेमो. आणि ह्या मायग्रेशन डेमोवरती ज्या कस्टमरवरती आपण एक नॉर्मली कस्टमर क्रिएट करून त्याच्यावरती वर्डप्रेसचे इन्स्टॉलेशन केलेलं आहे. आणि आता आपलं टार्गेट काय की ही वेबसाईट इकडून ज्याचा आय पी हा आहे इकडून इथून आपल्याला नवीन सर्व्हरला घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला करायला काय लागेल तर पहिल्यांदा आपल्याला नवीन सर्व्हरला लॉग इन करायचं. आता नवीन सर्व्हरचा माझा जो URL आहे तो आहे server.happy-visitors.com आणि त्याचा युजरनेम पासवर्ड आपण टाकून इथून आपण लॉग इन करू. लॉग इन झाल्यानंतर ना इथं लेफ्ट साईडला टूल्स अँड सेटिंग्सच्या ऑप्शनला जायचं. इथं आपल्याला बेसिकली टूल्स अँड रिसोर्सेसमध्ये एक ऑप्शन दाखवेल मायग्रेशन अँड ट्रान्सफर मॅनेजर. समजा हे आपल्याकडे इथं ऑप्शन दाखवत नाही तर आपल्याला पहिल्यांदा करायला काय लागते तर एक्सटेन्शन्समध्ये जायचं आणि एक्सटेन्शन्समध्ये गेल्यानंतर ना ह्याच्यामध्ये प्लेस मायग्रेटर नावाचं एक्सटेन्शन इन्स्टॉल करायचं. जर हे इन्स्टॉल असेल तरच आपल्याला तिथं मायग्रेशनचं ऑप्शन दाखवेल, अन्यथा दाखवणार नाही. ओके. मग आपण पुन्हा टूल्स अँड सेटिंग्सला येऊया. इथं मायग्रेशन अँड ट्रान्सफर मॅनेजरवरती क्लिक करू आणि इथं माझं एक अगोदरचं डेमोचं मायग्रेशन होतं त्याला मी फिनिश करतो आणि आपण एक नवीन मायग्रेशनला स्टार्ट करू. ओके. आता इथून पुढे जरासं जादा लक्ष देऊन बघा. ठीक आहे. सोर्स म्हणजे काय की इथं जो डाटा येणार आहे तो कुठून येणार आहे तर इथून जो डाटा येणार आहे तो ह्या आय पीवरून येणार आहे जुना, म्हणून हा आय पी आपण कॉपी केला आणि इथं आपण तो आय पी पेस्ट केला आय पी. ओके. त्याच्यानंतर ना रूट लॉग इन. आता हा जो काय आपला सर्व्हर आहे याचे रूटचे ॲक्सेस डिटेल्स लागतील. त्यासाठी आपण त्या पॅनलला गेलो. युजरनेम आहे रूट आपण कॉपी केला. इथं बाय डिफॉल्ट रूट आलेलेच आहे, इथं आपण तो टाकू शकतो रूट. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड एक तरी आपल्याला माहिती असेल. समजा आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला चेंज करायचं तर इथून चेंज करून आपला शेलचा पासवर्ड घ्यायचा आणि तो इथं टाईप करायचा. आता इथं मला माहिती आहे म्हणून मी इथं पासवर्ड टाईप करतो आहे. ओके. आणि आणखीन एकदा व्हेरीफाय करूया. प्लेस फॉर लिनक्स. ओके. आय पी ॲड्रेस टाकला, युजरनेम टाकला रूटचा आणि पासवर्ड टाकला, पोर्ट वगैरे सगळे ओके आहे आणि आपण ह्याला प्रिपेअर मायग्रेशनवरती क्लिक करू. ओके. मायग्रेशनवरती क्लिक केल्यावरती त्यांना आपल्याला इथं ऑप्शन दाखवला की एवढे आपल्याकडे वेबसाईट्स आहेत, 2 सबस्क्रिप्शन्स आहेत, त्यातलं आपल्याला कुठलं मायग्रेट करायचं आहे तर मी ह्याच्यावरती सिलेक्ट केलं की मला ही साईट मायग्रेट करायची आहे. ओके. आणि आपण ह्याला इथून डायरेक्टली मायग्रेटवरती स्टार्ट करू शकतो. ह्याला आपण ओके करू. तो काही गोष्टी चेक करत राहील की आपल्याला इथं असणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली आहेत किंवा नाही. ओके.
आपण ह्याला स्टार्ट मायग्रेशनवरती क्लिक करू. आता इथे जर व्यवस्थित जर बघितला तर इथं आपल्याकडं कस्टमर्स आहेत 199 आणि सबस्क्रिप्शन्स आहेत 205. ज्यावेळेला हे मायग्रेशन पूर्ण होईल त्याला इथला काउंट आपल्याला वाढलेला दिसेल. ओके, आपण ह्याला स्टार्ट मायग्रेशनवरती क्लिक करू. स्टार्ट मायग्रेशन झालेलं आहे. इथे आपण ओव्हरव्ह्यूवरती येऊया जेणेकरून आपल्याला प्रोसेस कळेल. डिप्लॉय सबस्क्रिप्शन होते पहिल्यांदा. आता त्यानंतर तो इम्पोर्ट बॅकअप डम्प्स करतोय. नंतर डाटाबेस क्रिएट करतोय. होस्टिंग सेटिंग्स रिस्टोर. ओके, आता इथे जर आपण बघितलं तर आपला कस्टमर्स इन्क्रीज झाला आणि हे पण इन्क्रीज झालं. आता जर आपण कस्टमर्समध्ये इथे जर गेलो आणि इथे मी जर कस्टमर सर्च केला मायग्रेशन, ठीक आहे, किंवा डोमेन्समध्ये जातो. ओके, तर सबस्क्रायबर मायग्रेशन डेमो आहे, ठीक आहे, तो इथं आपला ॲड झालेला आहे. आणखीन एकदा चेक करून दाखवतो. इथं माझा आर राहिला MIGRA. ओके, म्हणजे तो कस्टमर इथं आपला ॲड झालेला आहे आणि हे येण्यासाठी खूप कमी काळ लागला. म्हणजे ह्या सर्व्हरवरून ती वेबसाईट आपण आपल्या नवीन पॅनलला इम्पोर्ट करून घेतली. तर अशा पद्धतीने आपण मायग्रेशन करतोय. पण आता जो काही मला माझ्या एक्सपिरियन्समधून ज्या काही गोष्टी कळलेल्या आहेत, आता मागच्या वेळेला ज्याला मी WHMCS रवी त्यांच्याकडून ज्याला VPS घेतलेला त्याला माझ्याकडे 200-300 साईट्स मूव्ह करायचं काम होतं. आणि त्याला मी काय करत होतो की ह्या टूल्स आणि ह्याच्यामध्ये मायग्रेशनमध्ये जाऊन एकदम सगळ्या वेबसाईट्स मायग्रेशनचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे, एकदम इथून आहे ना सगळ्या सिलेक्ट ऑल 200च्या 200 साईट्स सिलेक्ट करायच्या आणि मायग्रेशनला स्टार्ट करत होतो. तर तसा सिस्टीम जरासं डिले होत होतं. त्यामुळं ते माझं 1-2 वेळा फेल गेलं. आणि त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की एकदम सगळ्या लावण्यापेक्षा आपण छोट्या छोट्या बंचेसमध्ये जर लावलं तर आपल्याला ते बरं पडते. ठीक आहे, म्हणजे समजा आपल्याकडे जर 200 साईट्स असतील तर 5-5चे सेट किंवा 10-10चे सेट करून लावले तर आपल्याला प्रोग्रेस बघायला बरं पडते. आणि आपल्याला जे असं वाटतं की आता कुठले झाले आणि कुठलं नाही, तर इथं ज्याला आपण इथं सिलेक्ट करतोय नेक्स्ट टाईम त्याला झालेल्या साईट्स, ठीक आहे, ॲटोमॅटिकली ह्याच्यामध्ये सक्सिडेड म्हणून दाखवते. ठीक आहे, मग आपल्याला फक्त काय करायचं असते की ज्या राहिलेल्या आहेत त्या फक्त सिलेक्ट करायच्या आणि मायग्रेशनला स्टार्ट करायचं. एवढं सिम्प्लिफाईड आहे. ठीक आहे, त्यामुळं आता ह्याच्यातनं मी जर म्हटलं इथे रिमूव्ह मायग्रेटेड, ठीक आहे, तर तो ज्या मायग्रेटेड केलेल्या आहेत त्या तो तिथून काढून टाकेल. आता ह्याला स्विच टू सिम्पल मोड म्हणू. ओके, इथं सिम्पल मोडला आलं की आपल्याला कुठलं राहिलं आहे कुठलं झालं आहे ह्या वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं तो दाखवेल. ओके, आणि हा जो इंटरफेस आहे, ठीक आहे, जो की आता मी सिम्प्लिफाईड व्हर्जनला गेलो, हाच कंपल्सरी वापरायचा. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर कधीही कस्टमर न इम्पोर्ट करता सबस्क्रिप्शन्सच इम्पोर्ट करायचे, लक्षात घे. आता ह्याला मी कस्टमर इम्पोर्ट केले ही वेगळी गोष्ट आहे, पण सबस्क्रिप्शन्स इम्पोर्ट करायचे. सबस्क्रिप्शन केले तरी चालतील, कस्टमरचं केले तरी चालतील, पण मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला सबस्क्रिप्शन इम्पोर्ट करायचे आहेत जेणेकरून आपल्याला बरं पडते. आणि इन वर्स्ट केस की बाबा सबस्क्रिप्शन होत नाही आहे तर आपण कस्टमर्स जरी सिलेक्ट केलं, कारण दोन्ही एकच दाखवणार आहे. सबस्क्रिप्शन केलं काय आणि कस्टमर केलं काय दोन्ही एकच गोष्ट आहे. फक्त आपल्यासाठी ह्या गोष्टी अशा आहेत. इथून सिलेक्ट करायचं, मूव करायचं. ओके, इकडून लेफ्ट साईडनं इकडं राईट साईडला येतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता हे आपलं ऑलरेडी मायग्रेशन झालेलं आहे त्यामुळे ते इथे दाखवत नाही. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट साईडला ऑप्शन्स असतात ते सिलेक्ट करायचे, ह्याला चेकबॉक्स करून इथं राईट साईडला घ्यायचं
राईट साईडला पुन्हा सिलेक्ट करायचं आणि मग नंतर मायग्रेट म्हणायचं. तर त्या गोष्टी अगदी स्मूथली येतात. त्यामुळे नेक्स्ट टाइम ज्याला आपण सर्व्हर मायग्रेशन करत असू त्याला बेसिकली ॲडव्हान्स मोडला जायचं नाही, सिम्प्लिफाईड मोडला यायचा. सबस्क्रिप्शनवरती चूज करायचं आणि जेवढे सबस्क्रिप्शन्स पाहिलेत तेवढे चूज करून त्याला राईट साईडला मूव्ह करायचं. राईट साईडला मूव्ह झाल्यानंतर इथं पुन्हा त्यांना सिलेक्ट करायचं आणि मग नंतर त्यांना मायग्रेट म्हणायचं. ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तर एकदम सगळे सबस्क्रिप्शन्स मूव्ह करायचे नाहीत. 5-5चे किंवा 10-10चे सेट्स करूनच मूव्ह करायचे. ओके, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळे सर्व्हर मायग्रेशन आपण ह्या पद्धतीनं करतो. आशा करतो की तुला स्वतःला, कारण हा व्हिडिओ मी माझ्या स्वतःसाठी करवला आहे, तुला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.